काय सांगाल? काल लोकसभेचे जे निकाल लागलेत, खरं हा जनतेने दिलेला कौल आहे तो आम्हाला मान्यच आहे, परंतु आम्हाला इतरांवर टीका करण्यापेक्षा आमच्या काय चुका झाल्यात हे आम्हाला दुरुस्त करणं गरजेचं वाटतं. खऱ्या अर्थानं आमच्या युतीमधल्या जागा वाटपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे. त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला आहे, हे मी स्पष्टपणे मान्य करतो. यांनी एक सर्वे आणला, त्यांनी एक सर्वे आणला, तो सर्वे असा म्हणतो, तो सर्वे असा म्हणतो, आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना, त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं आम्ही मानतो. जागा वाटप झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या क्षणाला जेव्हा उमेदवाराला कमी वेळ मिळतो त्यावेळेला त्या मतदारसंघापर्यंत पोहोचण्यापर्यंत अनेक काही राजकारण घडलेलं असतं आणि त्याच पद्धतीने तर राजकारण घडलेलं आहे. ही आमची बाजू आहे, परंतु स्पष्टपणे बोललं पाहिजे. कधीतरी या गोष्टीचा सुद्धा चर्चा याच्यावर झाली पाहिजे असं मत असल्यामुळं मी या गोष्टीवर बोललोय. राहिला निकालाचा प्रश्न, तर निकालाच्या प्रश्नामध्ये फक्त आम्ही जे काही सीटा लढवल्या होत्या, जवळपास 15 सीट लढवल्या तर 7 सीट जिंकल्यात. त्या मानाने आमचा स्ट्राईक रेट हा अत्यंत चांगला आहे, इतरांपेक्षा निश्चित चांगला आहे. उभाटा गटाच्या किंवा त्या आघाडीचा जी काही युती झाली होती त्या युतीचा खऱ्या अर्थानं बेनिफिट हा काँग्रेसला झालेला हे सर्वजण आपण पाहताय. ज्यांची एक जागा होती ती जागा ही तो आमदार असताना माणूस आमच्याकडे होता, नंतर तो काँग्रेसकडे गेला, त्यावेळेला खासदार ते वारले दुर्दैवानं. त्यांच्या नंतर ती एकमेव जागा, त्याच्यानंतर आता काँग्रेसचे आलेल्या 13 जागा किंवा राष्ट्रवादी शरद पवारांच्या आलेल्या या 8-9 जागा, खऱ्या अर्थानं या युतीचा जो काही फायदा झाला असेल, या आघाडीचा जो काही फायदा झाला असेल, या 2 पक्षांना झालेला आहे. म्हणून इतर लोक काहीतरी आम्ही काही चमत्कार घडवला अशा आविर्भाव जे आहेत त्यांनी इतर जे झोपलेले होते, ज्यांचं अस्तित्व शून्य झालं होतं, त्या लोकांना जिवंत करण्यामध्ये त्यांनी त्यांची ताकद खर्ची लावलेली. तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस असेल की राष्ट्रवादी शरद पवारचे असतील, त्यांनी ज्या ठिकाणी उभाटाचे सदस्य होते त्या ठिकाणी मनापासून काम केलं नाही, हे त्या ठिकाणचे उमेदवार सुद्धा तुम्हाला सांगतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.